राज्यातील हवामानात सातत्यानं बदल होत आहेत। आता कोकण, पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्हे वगळता पावसानं उघडीप घेतल्याचं चित्र आहे। पश्चिम महाराष्ट्रात मात्र हवामानाची वेगळी स्थिती जाणवतेय। कोल्हापूर आणि सातारा परिसरात जोरदार पावसाची शक्यता असून येलो अलर्ट देण्यात आलाय। जिल्हानिहाय हवामान अंदाज जाणून घेऊयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। पुणे जिल्ह्यात शिवाजीनगर परिसरात मागील 24 तासात पावसाची उघडीप राहिली आहे। तसंच कमाल तापमानाचा पारा 30.9 अंश सेल्सिअस वरती राहिलाय। पुढील 24 तासात संपूर्ण पुणे शहरात हलक्या पावसाची शक्यता आहे। यावेळी कमाल तापमान 31 तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतकं राहील। सातारा जिल्ह्यात मागील 24 तासात 0 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पुढील 24 तासात साताऱ्यातील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस असेल। तसंच पुढील 24 तासांसाठी सातारा जिल्ह्यात 1-2 वेळा गडगडाटी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 0.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। यावेळी कमाल तापमान 28.1 अंश सेल्सिअस राहिले। पुढील 24 तासात कमाल तापमान 28 अंशावरती असेल। आज कोल्हापूर जिल्ह्यात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगवान वाऱ्यासह हलक्या गडगडाटी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। सोलापूर जिल्ह्यात देखील आज गडगडाटी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। सोलापूर जिल्ह्यात मागील 24 तासात 3 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। सांगली जिल्ह्यामध्ये पावसाची उघडीप पाहायला मिळाली आहे। दरम्यान आज 1 ते 2 वेळा गडगडाटी पावसाची शक्यता आहे। यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान 30 तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतकं असेल। पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात पावसाच्या उघडीपीसह तापमानात चढ उतार सुरू आहे। तसंच काही जिल्ह्यांमध्ये पावसाला पुन्हा सुरुवात होण्याची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा असल्यानं नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी।